नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. महाराष्ट्र सरकारने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पात आगामी निवडणुका डोळ्यासमोर घेऊन अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. अर्थसंकल्पात महिला, शेतकरी वर्गासाठी सरकारनं मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. विशेष म्हणजे या संकल्पनात राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केलेली आहे. यानुसार 21 ते 60 वयोगटातील महिलांना आता दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आपण व्हिडिओ मागच्या काही दिवसात केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारने आपल्यासमोर सादर केलेला आहे. शेतकरी, महिला, युवक आणि सर्व घटकांची माहिती यामध्ये दिलेली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई तो पेट्रोल डिझेलवरील कर 24% 21% आणलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आपण पाहून घेऊ. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत देण्याचा विचार या अर्थसंकल्पनात केलेला आहे. पंढरपूरच्या वारीचा जागतिक विकास नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव दिलेला आहे. पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यांसाठी दिंडी 20,000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वैदिक सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू, आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत उपचार देण्यात येणार आहे. दिनांक 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तावेजांमध्ये त्याचं नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या क्रमांकाने बंधनकारक असणार आहे. पिंक ई रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर मोफत देणार असे या अर्थसंकल्पनात सांगितले आहे. लखपती दिदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून ते 15,245 कोटी 76 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेने अंतर्गत पीक कर्जाची गाव ते गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामाचं बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांचं कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादनात वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर 5 रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी नुकसान भरपाई रकमेत 20 लाख रुपयांवर 25 लाख रुपये, कायमचे अपंगत्व असल्यास 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1,25,000वरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 रुपयांवर 50,000 रुपये अशी वाढ पीक नुकसान भरपाई करिता देण्यात येणार आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम 108 प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यता 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित. सुमारे 3,65,000 हेक्टर सिंचन क्षमता की हेक्टर क्षमता यामध्ये सांगण्यात आलेले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवितहानी, वित्तहानी टाळण्याची अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने 3,200 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान, मुख्यमंत्री युवा कार्यप्रकाशन योजना दरवर्षी 10 लाख तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, प्रति विद्यार्थी 10,000 रुपयांना निवेदन, प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपयांना विद्यावेतन, दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा, सातारा, अवसरी खुर्द, पुणे
स्वतंत्र शिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची मान्यता. संशोधन व नव उपक्रम केंद्रासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी असा एकूण 100 कोटी रुपयांचा निधी. मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता. 127 किलोमीटर लांबीचा मार्मिका वाहतुकीसाठी खुल्या. या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीची मार्मिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व योजनांचे लाभ पात्र लाभार्थींपर्यंत थेट पोहोचवण्यात राज्यातील सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थींपर्यंत थेट पोहोचवण्यात यावी यासाठी मूल्यांकन करून त्याचे सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार. या अर्थसंकल्पनामध्ये एकूण खर्च 6,72,293 कोटी एवढा खर्च या अर्थसंकल्पनामध्ये आपल्याला सांगितला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पनात तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पनात मांडण्यात आलेली सर्व मुद्दे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तरी आपण कोणकोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकता त्या योजनेचा प्रत्येकाने लाभ घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.